काय मस्त दिसून राहिलेला आहे समोसा। त्याच्यासोबत मी बनवलेला आहे आलू बोंडा आणि त्याच्यासोबतच मी चटणी सुद्धा बनवलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ही रेसिपी बनवायला मला जास्त वेळ लागलेला नाही आहे, खूप सोपी आणि साधी पद्धत आहे। तर मी अगदी कमीत कमी वेळामध्ये ही बनवलेली आहे। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे अर्धा किलोच्या जवळपास आलू घेतलेले आहे। ह्या आलूला आपण आता कुकरमध्ये बॉईल करून घेऊया। तर मी इथे कुकरमध्ये आलू टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला जर जास्त समोसे बनवायचे असेल तर तुम्ही आलूचं प्रमाण जास्त घ्या किंवा कमी करायचे असेल तर आलू सुद्धा प्रमाणात कमी घ्या। तर इथे मी आता कुकरचं झाकण लावून साधारण 5 ते 6 शिट्ट्या होऊ देणार आहे कमी फ्लेमवर, कमी किंवा मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं। तर आता कुकर होतपर्यंत आपण इथे डो करून घेऊया। तर इथे मैदा घेतलेला आहे मी अर्धा किलोच्या जवळपास आणि मी रवा घेतलेला आहे। माझ्याकडे जाळा रवा होता तर मी याला मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलेला आहे। हा मी 4 ते 5 चम्मच बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे मी आता हा ओवा घेतलेला आहे, क्रश करून टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेत आहे। इथे तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि इथे मी थोडंसं तेल टाकून घेत आहे जेणेकरून समोसे थोडे क्रिस्पी होतात। आणि आता ह्या सगळ्या जिन्नसांना पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आधी ह्या सगळ्या जेवढं पण आपण साहित्य टाकलेलं आहे ह्या सगळ्या साहित्यांना ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे बघा अशा प्रकारे हे पिठाचं आहे ते असं जमा झालेलं पाहिजे। तर अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आणि आता इथे मी थोडं पाणी टाकून डो तयार करून घेत आहे। तर एका वेळेस जास्त पाणी टाकायचं नाही, त्याच्यामुळे डो तो जास्त थोडा ढिला होऊ शकतो, म्हणून थोडं पाणी टाकून डो तयार करून घ्यायचा। तर हा बघा डो तयार झालेला आहे। तर आता याला मी एका वाट्याने झाकून 10 ते 15 मिनिट राहू देणार आहे याला। तर हे बघा अशा प्रकारे भिजवून घ्यायचा आणि याला आता मी झाकून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवत आहे। तर आता इथे कुकर झालेला आहे, कुकर थंड झालेला आहे। तर आता आपण उघडून घेऊया। हे बघा आलू शिजलेले आहे पूर्ण। तर आता या आलूंना पूर्ण आपण एका ताटीमध्ये काढून घ्यायचं। आधी आलू थंड होऊ द्यायचे, नंतरच त्या आलूचे जे वरचे साल आहे ते काढून घ्यायचे। तर बघा इथे आलू पूर्ण झालेले आहे काढून। आता यांचे छिलटे काढून घेऊया वरून। तर हे बघा शिजले आहे, तर पटकन वरून साल निघत आहे आणि मी याला थंड पण होऊ दिलं होतं म्हणून पटकन साल निघत आहे आणि थंड झाल्यामुळे हाताला चटका पण लागत नाही, त्यामुळे आधी आलू थंड होऊ द्यायचे, नंतर त्याची साल काढून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे मी साल काढून घेतलेली आहे पूर्ण। आता आपण भरितासाठी मी इथे 1 कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि ही हिरवी मिरची घेतलेली आहे। तर ही मिरची मी काही तळून घेणार आहे तर काही भरितामध्ये टाकणार आहे। तर इथे मी कढई घेतलेली आहे, तेल तापलेलं आहे। तर आता इथे मोहरी टाकलेली आहे मी। मोहरी तडकल्यानंतर इथे मी धणे आणि जिरे थोडेसे क्रश करून इथे टाकून घेतलेले आहे। याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे मी कांदे टाकून घेत आहे। सुरुवातीला कांदे टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं कांद्यांना। खूप जास्त होऊ द्यायचं नाही, कांद्यांना करपू नाही द्यायचं, हलकेसे ट्रान्सपरंट होतपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं। तर आता इथे मी हिरवी मिरची टाकून घेत आहे। तर हिरव्या मिरचीला पण थोडा वेळ होऊ द्यायचं तेलामध्ये। बघा कांदे पण चांगले ट्रान्सपरंट झालेले आहे। तर आता हिरवी मिरची पण झालेली आहे। तर आता इथे आपण मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे मी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच। तुम्ही आलूच्या हिशोबाने हळदीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी अर्धा चम्मच हळद वापरलेली आहे आणि धने जिरे पावडर टाकलेला आहे मी थोडंसं 1 चम्मच छोटा चम्मच। ह्या सगळ्या मसाल्यांना
एकदा छान एकजीव करून घ्यायचं। आणि आता हे मी आलू टाकून घेत आहे। ह्या आलूंना मी बारीक करून घेतलेलं होतं आधीच, तर हे आता टाकलेलं आहे। याला आपण आता व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं छान। आणि आता हे बघा मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेत आहे। थोडीशी कोथिंबीर पण मिक्स करून घ्यायची व्यवस्थित भरितामध्ये। मी इथे मटर टाकायला विसरलेली होती, तर मी आता इथे वरून मटर टाकून घेणार आहे। ते तसे तर ते बॉईल केलेले होते, म्हणून त्याला शिजायला तर जास्त वेळ लागतच नाही, ते शिजलेलेच राहतात ऑलरेडी। तर मी हे मटर टाकून घेतलेले आहे इथे। आता यांना पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता इथे आपलं आलूचं भरीत तयार आहे समोस्यासाठी स्टफिंग करायला। तर बघा आता इथे हा डो भिजू आपण मुरत ठेवलेला होता, याला आता 10 ते 15 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे डो। तर आता याला एकदा आपण हाताने मळून घेऊया अशा प्रकारे। आणि आता याचे गोळे करून आपण पोळी करून घेऊया। जशी आपण साधी पोळी करतो तशीच पोळी करून घ्यायची आणि पोळीसारखंच लाटून घ्यायचं। पण लक्षात ठेवा पोळी आपण पातळ लाटतो, पण ही समोस्याची जी चपाती राहते ती थोडी जाडी ठेवायची। हे बघा अशा प्रकारे जाडी ठेवायची आणि थोडासा हलकासा असा ओव्हल शेपमध्ये पोळी लाटायची, म्हणजे जो समोस्याचा जो आपण पॅक करतो समोस्याला त्याचा भाग थोडासा मोठा राहिला पाहिजे त्यासाठी। आणि आता इथे लाटून झालेली आहे। अशा प्रकारे जाड लाटून घ्यायची आणि त्याचे मी मधातून 2 भाग चाकूनी करून घेतलेले आहे। सुरुवातीला आपण काट्याच्या भागाने आपण पाणी लावून घेतलेलं आहे थोडंसं हाताने, आणि याला आता आपण असं प्रेस करून घेऊया आणि दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचं असं अशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दोन्ही बोटांनी प्रेस करून घ्यायचे दोन्ही भाग। आता याच्यामध्ये आपण स्टफिंग करूया। तर हे जे आलूचं स्टफिंग आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं। हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं। तुम्हाला जेवढं टाकायचं आहे तेवढं टाकायचं, पण खूप जास्त टाकायचं नाही। जास्त जर टाकलं तर मग ते समोस्याचं जो वरचा भाग राहतो किंवा पॅकिंगचा जो भाग राहतो तो निघू शकतो आणि तेलामध्ये मसाला निघू शकतो, त्यामुळे जास्त पण भरायचं नाही, लिमिटमध्येच भरायचं। आणि हे बघा अशा प्रकारे दुमट मारून याला असं जॉईन करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे पॅक करायचं। तर हे बघा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं हाताने। आपला समोसा तयार आहे। तर इथे मी गॅसवर तेल ठेवलेलं होतं गरम करायला, तेल गरम झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण समोसे टाकून घेऊया। तर इथे मी सर्वात आधी 2च समोसे टाकलेले आहे, कारण 2च समोसे याच्यामध्ये मावत होते त्यामुळे। आणि नंतर मी आणखी मग एक छोटा समोसा टाकलेला होता याच्यामध्ये। तर हे बघा अशा कमी याच्यामध्ये होऊ द्यायचं सुरुवातीला, खूप हाय फ्लेम नाही राहू द्यायची गॅसची, नाहीतर ते वरून शिजतात आणि आतमधून शिजत नाही। त्यामुळे कमी फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं। तर याला अदामधातून आपण असं पलटवत राहायचं, जेणेकरून पूर्ण सगळीकडून समोसा शिजला पाहिजे, फ्राय करून झालेला पाहिजे। तर हे बघा अशा प्रकारे समोसा आपला झालेला आहे। आता यांना आपण काढून घेऊया। हे बघा किती मस्त कलर दिसत आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे समोसे पण आपण फ्राय करून घेऊया। मी इथे मधामध्ये हिरवी मिरची तळलेली होती आज तेलामध्ये, त्यामुळे हे मिरच्याचं बी तुम्हाला तेलामध्ये दिसत असेल। तर ह्याच तेलामध्ये मी मिरची तळून घेतलेली होती। तर हे आपण दुसरं परतन पण समोस्याचं तळून घेत आहे। तर हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त दिसून राहिलेले आहे। मी थोडेसे आलू बोंडे पण बनवलेले होते, ते मी काही रेसिपीमध्ये दाखवलेले नाही आहे, पण तुम्ही इथे बघू शकता किती मस्त दिसून राहिलेले आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता घरच्या घरी, अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।